तुम्हाला आत्मविश्वासाने बोलायचं आहे, कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, तर या गोष्टी नक्की करा। पहिली गोष्ट, रोज आरशासमोर 5 मिनिटं तरी बोला। कुणी बघू न बघू आपण बोलत राहिलं पाहिजे, त्याच्यामुळे आत्मविश्वास वाढतो। सुरुवात छोट्या ग्रुप पासून करा, 4 मित्रांपासून करा, थेट मोठ्या स्टेजवरती जाऊ नका, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो आणि स्टेजच्या बद्दल मनामध्ये भीती बसू शकते। पुढची गोष्ट एक करा, चुका होण्याची भीती सोडा। परफेक्ट बोलण्यापेक्षा बोलणं महत्वाचं आहे सुरुवातीला, परफेक्शन नंतर ऑटोमॅटिकली येत असतं। स्टेजवर जाण्यापूर्वी स्वतःला वेळ द्या, डीप ब्रिदिंग घ्या, कारण आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढलेलं असतं, हाय झालेलं असतं, त्या बॉडीवरचं कंट्रोल निघून जातं, हातपाय थरथर कापतात, जीभ वळवळ करते, माइंड ब्लँक होऊन जातं। त्यासाठी काय करायचं, डीप ब्रिदिंग करायचं, रिलॅक्स व्हायचं, मग स्टेजवरती जायचं। लक्षात घ्या, त्याच्यामुळे पण तुमचा नर्वसनेस कमी होतो आणि कॉन्फिडन्स हाय होतो। लक्षात घ्या। पुढची गोष्ट एक करायची की लोक तुम्हाला जज करायला येत नाहीत, लोकांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, ते तुम्हाला ऐकायला आलेले आहेत, हाच विचार कायम डोक्यात ठेवायचा। आणि बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम होतो की लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, मला हसतील का, माझा पोपट होईल का, अशा बऱ्याचशा गोष्टी मनामध्ये येत असतात। आणि होतं काय, त्याच्यामुळे आपण ब्लँक होऊन जातो, काय बोलायचं ते राहून जातं, आय टू आय कॉन्टॅक्ट होत नाही, फेशियल एक्सप्रेशन चेंज होऊन जातात आणि मग 100% पोपट होतो आणि मग स्टेज बद्दलची मनामध्ये एक भीती आपल्या बसून जाते आणि आपण परत कधीही स्टेजवरती जाण्याचा विचार करत नाही। लक्षात घ्या, मी पण गेली 10 ते 12 वर्ष झालं स्टेजवरती जातोय। माझी पण सुरुवात अशीच झाली होती। शाळेमध्ये मी सुरुवातीला गेलो होतो, टिळकांबद्दल भाषण करायला गेलो होतो, फक्त मला वाटतंय की 15 मिनिटाचं भाषण होतं, पण 2च मिनिटं बोललो आणि बाहेर निघून आलो। आणि भाषण पण असं होतं, थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो, माझं भाषण असं होतं की विद्यार्थी मित्र, पूज्य गुरुजन वर्ग, येथे जमलेले माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी आज टिळकांबद्दल तुम्हाला 4 शब्द सांगणार आहे, तुम्ही शांत चित्तेने ऐकावे। मग माझं भाषण सुरू होणार होतं आणि मग एंड होणार होता माझा। एंड सिंपल असं करतो की एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र, असं सिंपल भाषण होतं। 15 मिनिटाचं भाषण होतं। मी जेव्हा भाषण सुरू केलं, मी कसं भाषण केलं थोडक्यात सांगतो। विद्यार्थी मित्र, पूज्य गुरुजन वर्ग, येथे जमलेले माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी टिळकांबद्दल तुम्हाला 4 शब्द सांगणार, तुम्ही शांत चित्तेने ऐकावे। एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र। मधला पॅच माझा पूर्णपणे उडून गेला होता। लक्षात द्या, म्हणजे आज मी एवढं मोठं स्टेज गाजवतोय, तुम्हाला एवढं ज्ञान देतोय, पण माझाही पहिल्यांदा पोपट झालाच होता। पण लक्षात घ्या, आज मी लाखो लोकांसमोर जाऊन बोलतो, माझा काही व्हिडिओ क्लिप पण मी ह्याच्यामध्ये टाकेन। आज लाखो लोकांसमोर जाऊन मी बोललेलो आहे, हजारो लोकांना ट्रेनिंग दिलेले आहेत आणि मग तुमच्या समोर येऊन ह्या गोष्टी सांगत आहे। म्हणून मी प्रत्येकाला सांगत असतो, जसा माझा त्या स्टेजवरती पोपट झाला होता, तिथून पुढे मी 5 वर्ष स्टेजकडे पाहिलं पण नाही, एवढी भीती मनामध्ये माझ्या बसली होती। पण लक्षात घ्या, मोठ्या आगीची सुरुवात ही छोट्या ठिणगीपासून होत असते। ती ठिणगी माझ्या लाईफमध्ये पडली होती आणि मग मी ठरवलं होतं, नाही, स्टेजवरती जाऊन बोलायचं, पोपट झालं ना, आता बोलूनच दाखवायचं। आज जे हसले होते तेच माझ्याकडून स्टेज ट्रेनिंग घेतात, तेच मला विचारतात, अरे सनी, मला स्टेजवरती जायचं, काय करू, काहीतरी पॉईंट दे, स्क्रिप्ट लिहून दे, बऱ्याचशा गोष्टी मला विचारत असतात। पण लक्षात घ्या, प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी होत असतात। त्याच्यामुळे तुम्हाला पण स्टेज गाजवायचं असेल तर पहिल्यांदा जे मी गोष्टी सांगितल्या ते करा, आरशासमोर बोला, स्वतःचे व्हिडिओज बनवा, आवाजामधला चढ उतार ओळखा, थोडीशी फ्लुएन्सी आणा, आय टू आय कॉन्टॅक्ट वाढवा, 100% तुम्ही स्टेजवरती जाणार आणि कोणतंही स्टेज गाजवणार, ही माझी गॅरंटी आहे। बी परफेक्ट, लेट्स बिगिन।